सावनेर तालुक्यातील कोठडी येरणगाव गट ग्रामपंचायत हे समस्यांच्या विळख्यात अडकले। पाण्यापासून रस्त्यापर्यंत अनेक समस्या गावकऱ्यांना सतावत आहेत। त्यामुळे या गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या ग्रामपंचायती गावालगतच WCL असल्यामुळे बारूद, ब्लास्टिंग, धूळ, ट्रक या जड वाहतुकीमुळे गावातल्या घरांना तडे जात आहेत। त्यामुळे गावकऱ्यांचं गावात राहणं कठीण झालंय। या गावात पाण्याची देखील समस्या भेडसावतीये। 3 ते 4 दिवसानंतर ग्रामपंचायत पाणी सोडते, त्यामुळे गावकरी महिलांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। पाण्याची पातळी खोलवर गेल्यानं पाण्याची समस्या होत असल्याचं नवनिर्वाचित सरपंच सुषमा गावंडे यांनी सांगितलंय। तसंच पाणी विकत घेऊन टँकरद्वारे पुरवठा केला जातोय, पण ग्रामपंचायतनंच त्यांचे पैसे थकवल्यानं त्यांनी पाणी देणं बंद केलंय। इथल्या ब्लास्टिंगमुळे घराला, शाळेला, अंगणवाडीला तडे जात आहेत। मोठमोठ्या भेगा पडल्यात। त्याचबरोबर कोठडी ते येरणगाव इथल्या नाल्याला पूल नसल्यानं येण्या जाण्यासाठी फार मोठा त्रास होतोय। गावातल्या ग्रामपंचायतीचं नवीन बांधकाम होऊन 4 वर्ष झालेलं असताना अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे या गावाचं तरी पुनर्वसन होणार की नाही अशी शंका गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ग्राम समस्येकडे लक्ष केंद्रित करून या समस्येचं निवारण करण्याची मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।